कधी कधी मुलांची मागणी असते की आई मला उद्या टिफिनमध्ये पनीर पाहिजे. आईला मात्र इकडे जोरात टेन्शन येतं की सकाळच्या एवढ्या घाईमध्ये पनीर कसं बनवायचं. तर समस्त आई मंडळी अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण आज आपण पनीरच्या भाजीचा असा एक प्रकार पाहतोय ज्याच्यासाठी अजिबात ग्रेव्ही वगैरे बनवायची गरज नाही, तर मोजून 10 मिनिटांमध्ये तयार होईल. चवीलाही भन्नाट लागेल आणि मुलंही प्रचंड आवडीने खातील. तर या पनीरच्या भाजीसाठी म्हणजेच भुर्जीसाठी काय काय साहित्य घेतलंय बघा. तर पाऊण वाटी असं स्मॅश केलेलं पनीर घेतलंय, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक छोटा टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट. इकडे कढई गरम झालेली आहे. आता त्याच्यामध्ये 1.5 चमचा तूप घालायचे. तर मी आज ही भाजी ना तुपामध्ये बनवणार आहे. तुम्हाला तेलामध्ये बनवायची असेल तरीही चालणार आहे. तूप गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले. जिरे चांगले तडतडू दिले आणि मग हा सगळा कांदाही घालायचाय. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की आपण या भाजीसाठी कोणत्याही प्रकारची ग्रेव्ही वगैरे करणार नाही. तुम्हाला तर माहितीये, ग्रेव्ही करायची म्हणलं का त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि पनीरची भुर्जी बनवण्यासाठी ग्रेव्हीची काहीच आवश्यकता नसते. अशा प्रकारे चिरलेला कांदा आणि टोमॅटो वापरूनच ही करायची, तरीही चवीला अप्रतिम लागते. तर बघा, गुलाबी होईपर्यंत हा कांदा छान असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. ही सगळी आलं लसणाची पेस्ट ही घातलेली आहे. एक छोटासा आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि ते मी असं ठेचून घेतलेले. आता हे पण छान असं परतून घेऊया जेणेकरून लसूण आणि आल्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे. आणि मग यात आता टोमॅटो घालायचे, अगदी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीर ही घातली आणि थोडी शेवटी घालूया. असं फोडणीमध्ये पण कोथिंबीर घातली ना त्याचा स्वाद खूप भारी लागतो भाजीमध्ये. आता हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं ना तर ते लवकर मऊ शिजलं जातं, म्हणून यामध्ये मीठही टाकूया. साधारण एक पाव चमचा इतकं मीठ टाकलं आणि आता हे परत एकदा थोडंसं परतून घेऊ आणि मग यावरती झाकण ठेवूया. आता लगेचच यामध्ये आपण मसाले वगैरे घालणार नाही, नाहीतर मग ते करपू शकतात. आधी हा टोमॅटो छान मऊ शिजू द्यायचा आणि मग त्यानंतर मसाले घालायचे. 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवते, नंतर उघडून पाहूया आपण. तर बघा, इथं 2 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो ही छान मऊ झालाय. आता परत एकदा हे परतून घ्यायचंय आणि असं उलटण्याच्या साह्यानेच हे कांदा टोमॅटो एकजीव करून घ्यायचं, म्हणजे त्याला असं छान मऊ टेक्स्चर येतं. आता यामध्ये 1 छोटा चमचा हे घरचं बनवलेलं लाल तिखट, चिमूटभर हळद आणि अर्धा छोटा चमचा पनीर मसाला घालायचाय. आणि आता मसाले घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आता मुलं केवढी आहेत त्यानुसार याच्यामध्ये मसाले आणि तिखट घालायचे. अगदीच लहान मुलं असतील तर तिखट मसाला नाही घातला तरीही चालेल. थोडीशी मोठी मुलं असतील तर एवढ्या प्रमाणामध्ये तिखट आणि मसाला घातला ना तरीही चालतो. आता हे करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं परतून घेऊया 1-2 मिनिटांपर्यंत. ग्रेव्ही न बनवताही ग्रेव्ही सारखं स्मूथ असं हे शिजलं गेलेले. आता यामध्ये हे स्मॅश केलेलं पनीर घालायचे. मी स्मॅश करून घेतले, कोणी इथे खिसूनही घेतं. तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता. आता चवीप्रमाणे मीठही घातलं. आपण याआधीही मीठ घातलं होतं ज्यावेळेस टोमॅटो घातला होता तेव्हा, त्यामुळे आत्ता जपूनच घालायचं. हे सगळं व्यवस्थित असं परतून घेऊयात जेणेकरून पनीरमध्ये सगळे मसाले एकसारखे मिसळले जातील. 1 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये पाण्याचा हबका मारायचे. जास्तीचं काही पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ही भाजी अशी गिळगिळीत बनेल. 4 चमचे पाणी हातावरच घ्यायचं आणि शिंपडायचं आणि मग झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. जास्त वेळही ही भाजी शिजवायची नाही, मोजून 2 मिनिटाची वाफ यासाठी पुरेशी होते. तर इथं बघा 2 मिनिटे झालेली आहेत आणि याला वाफही बसलीये. आता परत एकदा परतून घ्यायचे आणि शेवटी कोथिंबीर घालायची.
ही जी पनीरची भुर्जी असते ना ती चवीला तर उत्तम असतेच, पण मुलांच्या आरोग्यासाठीही खूप चांगली असते, कारण पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे मुलांची हाडं आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. वाढत्या वयातील मुलांसाठी हा एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा डब्याचा पर्याय आहे. त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीमध्ये जेव्हा वेळ कमी असतो पण मुलांना काहीतरी हेल्दी आणि चविष्ट असं द्यायचं असतं, त्यावेळेस ही पनीरची भुर्जी नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि तुमच्या मुलांना पनीरची भाजी आवडते का हे कमेंट करून नक्कीच सांगा. शाळेचा डब्बा सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.